त्रास देणाऱ्या नातेवाईकांना कसं हँडल करायचं? मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या जीवनात आपल्याला त्रास देणारे व्यक्ती अनेक असतात. ते आपल्याला कोणत्या कारणावरून कसा त्रास देता येईल हेच विचार करत असतात. या व्यक्तीमध्ये जास्त करून आपले नातेवाईक सामील असतात. त्यांचा आपल्याला खूप त्रास होतो आणि ते आपल्याला खूप त्रासही देत असतात. यांना कसं हँडल करावं हे आपल्याला कळत नसतं. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत त्रास देणाऱ्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना कसं हँडल करायचं. असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या ड्रीम मराठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. पहिली, अशा लोकांकडे टेन्शन कमी करायचं असेल तर फक्त आणि फक्त दुर्लक्ष करा. आपल्याला शक्य होईल तेवढं अशा लोकांना दुर्लक्ष करा. यांनी कोणताही दिलेला त्रास कसा दुर्लक्ष करता येईल याच्याकडे लक्ष द्या. त्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देणे टाळा. कारण जेवढ्या वेळा तुम्ही त्यांच्याकडे सहवासात राहता तेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल. दुसरी म्हणजे जे तुम्हाला पटत नाही, रुचत नाही त्यांना तोंडावर नाही म्हणायला शिका. स्वार्थी लोक परिस्थितीचा व वेळेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधण्याचा पाहतात. ते आपला फायदा घेत असतात. अशा वेळी अशा लोकांना तोंडावर नाही म्हणायला शिका. कारण पुढच्या वेळी ते तुमच्या नादी लागणार नाहीत. दुसरी म्हणजे मदत करणं टाळा. स्वार्थी लोकांना खूप घाण सवय असते. ज्याच्या थाळीमध्ये खातात असतात त्याच थाळीला छिद्र करतात. म्हणजे जर आपण त्याची मदत करायला गेलो तर ते आपल्यालाच मूर्ख ठरवतील व आपल्याला त्रास देऊ लागतील. म्हणून अशा लोकांना मदत करणे टाळा. तिसरी म्हणजे अशा लोकांसमोर इतरांची निंदा करणे टाळा. कारण जर आपण इतरांबद्दल या लोकांसमोर बोलायला गेलो तर ते एकाचं दोन करून त्या व्यक्तीला जाऊन सांगतील व आपल्यालाच दोष देऊ लागतील. दुसरं म्हणजे जे लोक आपल्याला त्रास देत आहेत अशी लोक जे काही सांगतील किंवा जो काही आपल्याला सल्ला देतील त्यांचा विचार अजिबात करू नका. ते एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. चौथी म्हणजे या स्वार्थी नातेवाईकांसाठी काही करणे टाळा. आपण या व्यक्तीसाठी काहीही कोणत्याही वस्तू देऊ नये. आपण त्यांना गिफ्ट देत असतो किंवा कोणतीही इतर वस्तू त्यांना देत असतो तर ते देणे टाळा. अशा लोकांसाठी आपण कितीही केलं तरी ते आपल्याला त्रास देणं कधीही कमी करत नाही. पाचवी म्हणजे अशा व्यक्तीबद्दल आपल्या घरच्यांना आधी सावध करा. कारण अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून जर आपण वेळीच सावध झालो तर त्यामुळे आपल्या घरात कोणतीही वादविवाद होणार नाहीत. पुढची गोष्ट म्हणजे या लोकांना कधीही सुधारण्याचा प्रयत्न करू नका. कारण या व्यक्ती अत्यंत घमंडी व आपलेच खरे करणारे असतात. इतरांची कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यास तयार नसतात. सहावी म्हणजे अशा व्यक्तीसोबत बोलताना गोष्टी जास्त लांबवायचा प्रयत्न करू नका. त्यांच्यासोबत तुटकपणे बोला. जेणेकरून त्या व्यक्तीला समजेल की आपल्याशी बोलण्यात ह्याला काही रस नाही. तो त्यांचे बोलणे थांबवेल. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनात असलेलं दुःख व तुमचा आनंद अशा व्यक्तींना सांगायला जाऊ नका.